एक महत्त्वाची बातमी बघूयात। शनिवारी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्यामध्ये रेल्वेसाठी काय काय मिळालं याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आणि देशातील रेल्वेसाठी एकूण 2,52 कोटी रुपयांचं बजेट रेल्वेला दिल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। तसंच महाराष्ट्राला 23,778 कोटी रुपयांचं बजेट दिल्याचं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर भाष्य करताना अश्विनी वैष्णव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरती टीका केली। त्यांच्या काळात बुलेट ट्रेनचं काम रखडलं होतं, मात्र आता ते काम वेगात सुरू असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले। एलोकेशन इस साल रिकॉर्ड एलोकेशन है 23,778 करोड़ रुपए का एलोकेशन है। 23,778 करोड़। एक मोठी बातमी आहे। आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईमध्ये विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जातंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे।